अर्धांगिनी. एका गावात एक खूप मोठा व्यापारी आपल्या पत्नी मुलासह राहत होता. त्याने आपला व्यवसाय खूप मेहनत घेऊन वाढवला होता. एक धनाढ्य व्यापारी म्हणून त्याची कीर्ती खूप दूरवर पसरलेली होती. त्याला एक तरुण मुलगा होता. व्यापाऱ्याला वाटायचे की आपल्या मुलाने आता व्यवसायात लक्ष घातले पाहिजे. आपल्या मागे तोच एकुलता एक वारस आहे, म्हणून त्याने मुलाला व्यवसाय सांभाळायचा सल्ला दिला. मुलाने पण वडिलांचे ऐकून व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली. थोड्याच दिवसात तो व्यवसायात खूप परिगत झाला. पण दुर्दैवाने त्याला वाईट मित्रांची संगत मिळाली आणि त्याचे व्यवसायावरून लक्ष पूर्ण उडून गेले. तो रात्रंदिवस मित्राच्या नादात आपली संपत्ती घेऊन जुगाराच्या अड्ड्यावर जुगार खेळत बसायचा. त्याच्या वडिलांना खूप काळजी लागली. वयोमानानुसार त्यांना व्यापार करायला जमत नव्हते आणि आपला मुलगा आपल्या कष्टाची कमाई जुगारात उडवत आहे हे पाहून त्यांना खूप दुःख व काळजी वाटू लागली. त्यांनी मुलाला खूप समजावून सांगितले की बाळा, तू जर असा आपल्या कष्टाने कमावलेला पैसा जुगारात हरवत बसलास तर एक दिवस भिकारी होऊन जाशील. तेव्हा हा नाद सोडून दे. हा नाद तुझ्यासारख्या व्यापाराला चांगला नाही आणि शोभतही नाही. पण त्याने वडिलांच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्याचे वडील त्याच्या काळजीने खूप आजारी पडू लागले. आपण कमावलेला सर्व पैसा मुलगा अशा प्रकारे बर्बाद करतोय हे त्यांना सहन झाले नाही आणि एक दिवस त्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. पण त्या मुलाच्या वडिलांच्या निधनाचे जराही दुःख त्याला झाले नाही. तो सर्व काही सोडून दिवस रात्र फक्त जुगार खेळण्यात रममाण झाला होता. त्याला व्यवसाय करून पैसा कमवायचाच नव्हता, तर जुगार खेळून भरपूर पैसा कमवायचा होता आणि हे त्याच्या मित्रांनी त्याच्या मनावर चांगलेच बिंबवले होते. त्याच्यातच हळूहळू त्याचा सर्व पैसा संपत्ती संपून गेली आणि तो पूर्ण काल झाला होता. त्या धक्क्याने त्याची आई पण देवाघरी निघून गेली. आपल्या आईच्या मृत्यूचे त्याला जराही दुःख झाले नाही. उलट त्याला आता ओरडणारे कोणी उरले नाही, म्हणून तो खूप खुश झाला. त्याने ओळखीच्या काही लोकांकडून व्यवसायाच्या निमित्ताने उसने पैसे घेतले आणि तेही जुगारात चालवले. त्याच्या पत्नीने त्याला खूप समजावून सांगितले, तिथेही त्याने ऐकले नाही आणि घर सोडून बाकी होते नव्हते ते सारे काही जुगारात हरवून तो पूर्ण कंगाल होऊन बसला. आता त्याच्या घरात 2-2 दिवस जेवायला अन्न मिळेनासे झाले. जो मित्र आजवर त्याच्या पैशावर खूप मजा करत होते त्यांनी ही अशा वेळी पाठ फिरवली. एक दिवस त्यांचा सासरा सहजच आपल्या मुलीला भेटायला आला आणि आपल्या फुलासारख्या सुंदर मुलीची कोमेजलेली हालत पाहून त्याने तिला विचारले, काय झाले ग मुली, तुझी हालत अशी खराब का झाली आहे? तेव्हा तिने रडत नवऱ्याची घडलेली सर्व हकीकत बापाला सांगितली. तेव्हा रागाने तो मुलीला आपल्या सोबत घेऊन गेला. संध्याकाळी व्यापाऱ्याचा मुलगा घरी आला तेव्हा घरात बायको त्याला दिसली नाही. त्याने बाजूला चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितले की तिला तिचे वडील माहेरी घेऊन गेले. त्या मुलाला खूप वाईट वाटले. आपल्या अक्षम्य चुकीमुळे आपले आई वडील आपल्याला सोडून गेले आणि आता आपली अर्धांगिनी पण आपल्याला अशा अवस्थेत सोडून निघून गेली. मित्रांनी नातेवाईकांनी तर कधीच पाठ फिरवली आहे. आता आपल्याला कोणाचाही सहारा उरला नाही हे त्याला कळून चुकले आणि खूप पश्चाताप पण झाला. पण आता वेळ निघून गेली होती. आई वडिलांच्या आठवणीने तो खूप व्याकुळ झाला होता. खरंच या जगात फक्त आपले आई वडील असतात. बाकी सर्व सुखाचे भागीदार असतात, दुःखाचे भागीदार कोणीही होत नाहीत. हेच सत्य नारदांनी एकदा लुटारूवाल्या कोळ्याला सांगितले होते आणि ते सिद्धही करून दाखवले होते.
म्हणूनच त्याचे डोळे उघडले होते आणि म्हणूनच सर्व त्यागून पुढे नारदांनी सुचवलेल्या राम नामाचा उलटा जप करीत खूप कठोर तप साधना करून त्याने सत्याचा व भगवंताचा खरा मार्ग अवलंबला होता. म्हणून श्रीराम प्रभूच्या हस्ते त्याच्या आशीर्वादाने त्याचा पुढे उद्धार होऊन वाल्याचा एक खूप महान तपस्वी वाल्मिकी ऋषी मुनी बनले होते. आजपर्यंत आपले वडील याचेच अनेक वेळा उदाहरण बोध देऊन आपल्याला चांगले घडवायला पाहत होते. पण मी स्वतः कपाळ करंटा निघालो आणि देवासमान आई वडील घालवून बसलो आहे. तो त्यांच्या आठवणीने खूप रडला. त्यावेळी आपल्याला त्यांची खरी किंमत कळली नाही. आपले आई वडील आपल्याला किती प्रेम करायचे, किती समजून सांगायचे, पण आपण त्यांचे न ऐकता चुकीच्या लोकांवर जास्त विश्वास ठेवला. म्हणून त्याचेच फळ हे अशा तऱ्हेने भोगत आहोत. पण आपली परिस्थिती खराब व्हायला आपण स्वतः जबाबदार आहोत. त्याचे डोळे आता चांगलेच उघडले होते, पण अजूनही वेळ गेलेली नाही. आपण यापुढे आई वडिलांच्या मार्गाने चालायचे. कुठलीही वाईट संगत धरायची नाही. सन्मार्गाने चालत प्रामाणिकपणे व्यवसाय करून गेलेले धन आपण मिळवू शकतो आणि पत्नीला पण, असा विचार करून तो वडिलांच्या मित्रांकडे उसने पैसे मागायला गेला. पण कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. तो खूप निराश झाला. खूप विचार करून त्याने सासऱ्याकडे थोडे उसने पैसे मागायचे ठरवले. त्याचा सासरा व्यापारी होता आणि स्वतःच्या मुलीच्या सुखासाठी तो आपल्याला नक्कीच मदत करेल असा त्याला विश्वास वाटत होता. म्हणून तो सासरवाडीला जायला निघाला. घराच्या जवळपास जाऊन तो पोहोचला होता आणि त्याचे अचानक स्वतःकडे लक्ष गेले. त्याचा पूर्ण अवतार झाला होता. अंगावर कपडे खूप मळके दिसत होते. बरेच दिवस धड अन्न पोटात नसल्याने तर्णाबांड देह पूर्ण कोमेजून गेला होता. त्याला स्वतःचीच खूप लाज वाटायला लागली. आपण एक नावाजलेल्या श्रीमंत व्यापाऱ्याचा मुलगा व जावई म्हणून आपल्याला इथे सर्व लोक ओळखतात, इज्जत करतात, आणि अशा अवतारात आपण सासरवाडीला कसे जायचे आणि चांगले कपडे तरी कुठून आणायचे? तो तसाच मागे फिरला आणि त्याने कपड्याच्या दुकानात जायचे ठरवले. पण आपल्याकडे पैसे नाहीत, तर आपण कपडे कसे खरेदी करायचे ह्याचा खूप विचार करून त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. जर आपण सासऱ्याचे नाव सांगून उदारी कपडे खरेदी केले आणि सासऱ्याने पैसे दिले की नंतर त्यातील कपड्याची उदारी आपल्याला भागवता येईल असा विचार करून तो दुकानात गेला. पण तोपर्यंत खूप रात्र झाली होती आणि दुकान बंद झाले होते. तो तसाच सकाळ होण्याची वाट पाहत दुकानाबाहेर बसून राहिला. बरीच रात्र झाली होती. तेवढ्यात एक बाई व एक पुरुष काळोखातूनच घाईघाईने दुकानात शिरताना त्याने पाहिले. त्याला थोडे विचित्रच वाटले. इतक्या रात्री ते दोघे आत काय करत असावेत? कदाचित चोरी करायला गेले असतील असा विचार करून तो हलक्या पावलांनी आत डोकावून पाहू लागला. आणि आतील स्त्रीला पाहून त्याला आश्चर्याचा खूप मोठा धक्काच बसला. कारण ती स्त्री त्याची पत्नी होती आणि ती त्या परपुरुषाच्या मिठीत घट्ट शिरून त्याच्या कानात काहीतरी सांगत होती. मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करते. तू सुद्धा माझ्यावर खूप प्रेम करतोस. म्हणून आपण आता लवकरच लग्न करून मोकळे होऊया. मला तुझ्याशिवाय राहता येत नाही. तो तिला कुरवाळत म्हणाला, लग्न आधी नको ग. मला अजून खूप पैसे कमवायचे आहेत. पुढे आपल्याला खूप आरामात राहता आले पाहिजे ना. ती म्हणाली, त्याची काही गरज नाही. तुझ्याजवळ जे जमा पैसे आहेत ते देऊन तू माझ्या पतीचे घर खरेदी कर. तो आता खूप कंगाल झाला आहे, तेव्हा तुला ते घर सहज मिळेल. तिचा प्रियकर म्हणाला, त्याचे घर घेऊन मला काय फायदा होईल? तेव्हा ती हसत हसत म्हणाली,
फायदाच फायदा आहे. तुला त्याची बायको व त्याची संपत्ती मिळेल. मग आपण दोघेही खूप आरामात राहू. तो म्हणाला, कसे काय? तुझा पती तर पूर्ण भिकारी बनला आहे. त्याच्या घरात एवढे उरलेच काय आहे? ती म्हणाली, त्या घरात माझ्या सासऱ्याने सोन्याच्या नाण्याचे 4 मोठे मोठे हंडे घराच्या 4 कोपऱ्यात खड्डा करून पुरून ठेवले आहेत. ते आपण शोधून बाहेर काढले की आयुष्यभर आपण दोघेही खूप आरामात राहू, इतके ते धन आहे. ते ऐकून तिचा प्रियकर म्हणाला, मग हे तुझ्या पतीला माहीत नाही का? तेव्हा ती म्हणाली, नाही, कारण आधीच माझ्या जुवारी पतीने सर्व संपत्ती जुगारात हरवली होती. म्हणून माझ्या सासऱ्याने ते गुपचूपपणे जमिनीत गाढून ठेवले आणि ते फक्त माझ्या सासूलाच माहिती होते. जेव्हा तिची तब्येत खूप खराब झाली आणि आपण काही यातून आता वाचणार नाही हे तिला समजून आले, तेव्हा तिने हे आपल्या मुलाला न सांगता मला हे गुपित सांगितले होते. कारण तिला आपल्या मुलावर अजिबात विश्वास राहिला नव्हता. त्याला जर हे गुपित धन आहे हे समजले असते तर तो जुगारात तेही हरवून बसला असता, असे त्याच्या आईला वाटले. म्हणून तिने त्याला न सांगता मला ते सांगितले आणि मी त्याला अजून याबद्दल काही सांगितलेलं नाही, कारण माझा पण त्याच्यावर विश्वास राहिलेला नाही. मला आता तो जुगारी पती नको आहे. मला तुझ्याशी विवाह करायचा आहे. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. आपल्या पत्नीच्या तोंडून हे सर्व ऐकून आणि तिचे परपुरुषाशी असलेले संबंध पाहून व्यापाराच्या मुलाला खूप राग आला आणि खूप दुःखही झाले आणि पत्नीबद्दल मनात खूप घृणा उत्पन्न झाली. अशा कुलटेला यापुढे मी माझी पत्नी म्हणून कधीही स्वीकारणार नाही. यापुढे तिचा माझा संबंध कायमस्वरूपी संपला आहे. आता सासरवाडीला जाण्यात काहीच अर्थ उरला नव्हता. कारण आजपर्यंत जिला आपण आपली अर्धांगिनी म्हणून समजत होतो, आपल्या सुखदुःखाची खरी भागीदार समजत होतो, तिने आपल्या वाईट दिवसात साथ द्यायची सोडून व आपल्याला हे सर्व वेळेत सांगून संकटातून बाहेर काढायचे सोडून अशा प्रकारे धोका देत आपल्या भावनांचा खूप वाईट खेळ मांडला आहे. हे पाहून त्याला अतोनात दुःख झाले. आजपर्यंत संपत्ती गेल्याचे दुःख त्याला झाले नव्हते, तेवढे दुःख त्याच्या पत्नीच्या धोकादायक वागण्याने त्याला झाले होते. माझ्या वडिलांची खूप कष्टाची संपत्ती ती आपल्या प्रियकराला द्यायला निघाली, पण मी ती दुसऱ्या कोणाला का देईन? नशीब देवाने मला हे गुपित व पत्नीचे कारनामे कळावेत म्हणून इथपर्यंत आणले होते. आई वडिलांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत असे समजून व मनात त्याचे स्मरण करत तो तसाच काळोखातून आपल्या घरी आला आणि त्याने कुदळ फावडे घेऊन रातोरात घराचे 4ही कोपरे खणून त्याने सोन्याने भरलेले भले मोठे 4 हंडे बाहेर काढले व ते रिकामे करून पिशव्या भरून लपवून ठेवल्या. त्याच हंड्यात कोळसे भरून ते होते तिथेच परत व्यवस्थितपणे पुरून ठेवले व जमीन पहिल्यासारखी सरळ करून तो आपल्या पत्नीच्या प्रियकराची वाट पाहत बसला. तोपर्यंत चांगले उजाडले होते. थोड्या वेळाने खरंच तिचा प्रियकर त्याच्या घरी आला. थोडी औपचारिकता झाल्यावर त्याने सरळ घराचाच विषय काढला. तुम्ही घर विकणार आहात असे मला समजले आहे, म्हणून मी खूप दूरून तुमचे घर खरेदी करायला आलो आहे. त्याने पण जास्त विचारपूस केली नाही, लगेच हो विकायचे आहे असे म्हटले. तेव्हा तो म्हणाला, तुम्ही घराची किंमत किती आहे ते मला सांगा, मी ती द्यायला तयार आहे. व्यापाराचा मुलगा तर त्या क्षणाची वाट पाहत होता. त्याने घराच्या किमतीपेक्षा 3 पट जास्त रक्कम सांगून आपले घर पत्नीच्या प्रियकराला विकले आणि आपले सर्व धन घेऊन तो खूप दूरच्या गावात जाऊन स्थायिक झाला. घराच्या आलेल्या भरपूर पैशातून त्याने तिथे थोडी जमीन व एक घर खरेदी केले व नवीन व्यवसाय सुरू केला. तो आता खूपच शहाणा झाला होता, कारण स्वतःच्या चुकीने आई वडिलांना व सर्व संपत्तीला त्याने घालवून बसला होता आणि आता आपल्या प्रिय पत्नीच्या विश्वासघाताने तो आतून पूर्ण तुटला होता.
आपल्याजवळ धन इज्जत नसेल तर या जगात आई वडील सोडून कोणीही आपलं नसते हे त्याला चांगलेच समजून आले होते. जोपर्यंत धन दौलत होती तोपर्यंत स्वार्थी लोक आपल्या अवतीभोवती गोंडा घोळत होते. धन संपले तसे सर्व निघून गेले. आता कोण बाजूने गेले तरी मला ओळख पण देत नाहीत. स्वतःच्या अर्धांगिनीने पण आपले खरे रंग दाखवले होते. म्हणतात ना, या जगात आपल्या स्वतःशिवाय कोणीच कोणाचे नसते, हेच खरे आहे. त्याने चांगलाच धडा घेतला होता. सर्व वाईट नाद सोडून दिले आणि वडिलांच्या पैशाचा थोडा थोडा वापर करून त्याने परत व्यवसाय सुरू केला. व्यापाऱ्याचा मुलगा म्हणून व्यापार करायचे ज्ञान तर त्याला जन्मताच अवगत होते. त्याने सर्व लक्ष आपल्या व्यवसायावर केंद्रित केले. हळूहळू व्यापारात त्याचा जम चांगलाच बसू लागला आणि पुढे खूप विस्तारत गेला. गावोगावी त्याच्या नावाची गणना मोठ्या व्यापारात होऊ लागली. त्याच गावात एक सावकार राहत होता. त्याला एक सुंदर उपवर कन्या होती. सावकाराला हा व्यापाऱ्याचा मुलगा आपल्या कन्येसाठी योग्य वर वाटला. एक दिवस त्याने आपल्या घरी त्या मुलाला बोलावून घेतले आणि माझ्या मुलीशी तू विवाह करशील का असे विचारले व लगेच आपली मुलगी पण दाखवली. त्यालाही ती मुलगी पसंत पडली होती. तिलाही तो खूप आवडला होता. दोघांनीही विवाहाला होकार दिला आणि थोड्याच दिवसात दोघांचाही खूप थाटामाटात विवाह सोहळा संपन्न झाला. दोघेही खूप आनंदाने संसार करू लागले. आणि तिकडे वडिलांच्या गावी त्याच्या पहिल्या पत्नीच्या प्रियकराने तिच्याच सांगण्यावरून तिच्या पतीचे घर खरेदी केले आणि खूप आनंदाने कुदळ फावडे घेऊन त्याने घराचे कोपरे खणायला घेतले. एक एक करून त्याने 4ही कोपरे खूप उत्साहाने खणले आणि 4 हंडे बाहेर काढले. खूप उत्सुकतेने एक हंडा त्याने उघडून पाहिला तर त्यात कोळसे भरलेले होते. एक एक करून त्याने 4ही हंडे उघडून पाहिले पण त्यातही सर्व कोळसेच भरलेले सापडले. ते पाहून त्याच्या डोळ्यासमोर एकदम अंधारीच आली. आपण उगाचच परस्त्रीच्या प्रेमात पडून तिच्यावर विश्वास ठेवला असे त्याला वाटू लागले. द्रव्याच्या लोभाने त्याने आजपर्यंत जो पैसा जमवला होता तो सर्व हे घर खरेदी करण्यासाठी वापरला होता आणि आता या घराचा त्याला काहीही उपयोग नव्हता. आणि जरी हे घर विकायला काढले तरी कोणी त्याची जास्त किंमत देणार नाही हे त्याला माहीत होते. कारण घराच्या मूळ किमतीपेक्षा 3 पट पैसे त्या व्यापाऱ्याच्या मुलाने त्याच्याकडून वसूल केले होते. आपण पूर्ण फसले गेलो आहोत आणि तेही त्याच्या बायकोमुळे याची जाणीव होताच तो खूप रागाने तिच्या घरी गेला. ती खूप उत्सुकतेने त्याचीच वाट पाहत होती. लवकरच त्याच्याशी विवाह करून सुखी संसाराची स्वप्ने पाहत बसली होती. त्याने तिला काही कळायच्या आधीच धारदार चाकूने तिचे नाक व कान क्षणात कापून टाकले आणि मला फसवल्याची तुला हीच शिक्षा योग्य आहे असे म्हणून तिथून निघून गेला. ती वेदनेने खूप विवळत आरशासमोर उभी राहिली. ज्या रूपाचा तिला खूप गर्व झाला होता तो चेहरा आता रक्ताने माखलेला खूप विद्रूप दिसत होता. वेदनेपेक्षाही तिला आपल्या रूपाची खूप घृणा वाटू लागली. ज्या रूपामुळे तिने आपल्या देवता समान भोळ्या भाबड्या पतीला संकटात सोडून त्याच्याशी प्रतारणा केली, त्याचा विश्वासघात केला आणि एक विवाहिता असून दुसऱ्या पुरुषाचा मोह केला, त्याच्यावर विश्वास ठेवून आपले अनमोल पतिव्रत्य भंग केले. म्हणून तिला देवाने अशी योग्य शिक्षा तिला दिली. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आपण जसे कर्म करतो तसेच पुढे आपल्याला फळ मिळते. व्यापाराच्या मुलाने आई वडिलांचे सांगणे न ऐकता वाईट मित्राच्या नादात आपले सर्वस्व हरवले. त्यात आई वडील, पत्नी, धनदौलत सर्व काही त्याने गमावले होते. आणि जेव्हा त्याच्यावर वाईट वेळ आली तेव्हा त्याच मित्रांनी त्याच्याकडे पाठ फिरवली होती. पण नंतर जेव्हा त्याला खरोखरच पश्चाताप झाला आणि त्याने चांगल्या कर्माने जाण्याचे ठरवले तेव्हाच देवाने त्याला मदत केली आणि त्याचे पुढील आयुष्य सुखी समाधानी केले होते. त्याला चांगल्या कर्माचे फळ चांगले मिळाले होते. आणि त्याच्या पत्नीने काय केले? आपला जोडीदार कसाही असो, लुळा, पांगळा, मुका, बहिरा, पण त्याला सांभाळून घेणे दोघांचेही कर्तव्य असते
कारण विवाह बंधन म्हणजे काही दोन घडीचा खेळ नसतो. तुम्ही माना किंवा नका मानू, पण हेच सत्य आहे की पती पत्नीचा जोडा हा नेहमी स्वर्गातून देवाच्या साक्षीने जुळून येतो आणि त्याची पवित्रता राखणे हे पती पत्नी दोघांचेही समान कर्तव्य आहे. दोघांनी एकमेकांची कमी पूर्ण करीत आयुष्यभर एकमेकांशी एकनिष्ठ राहून एकमेकांना साथ द्यायची असते. आणि या जगात परिपूर्ण असे कोणीही नसते. प्रत्येकात काही ना काही कमीही असतेच, पण एकमेकांना समजून सांभाळून घेऊन आपण ती त्रुटी थोडीफार कमी करू शकतो. विनाकारण त्याच गोष्टीचा बाऊ करून किंवा एकमेकाची कमिया काढून सुखी संसार नाही होऊ शकत. एकमेकांशी एकनिष्ठ राहून एकमेकांचा आदर सन्मान करणे हीच सुखी संसाराची खरी गुरुकिल्ली असते. पत्नी ही नेहमी पतीची अर्धांगिनी असते. अर्धांगिनी म्हणजे पतीच्या हर सुखदुःखाची ती समान भागीदार असते. त्याचे प्रत्येक सुखदुःख तिचे असते. म्हणून तर तिला संगिनी, अर्धांगिनी, सहचारिणी असे म्हणतात. पण व्यापाराच्या सुनेने त्याचे पालन न करता तिच्या सहकार्याची गरज तिच्या पतीला असताना आपला पत्नी धर्म सोडून, आपल्या पतीला संकटात सोडून ती स्त्री परपुरुषाशी संबंध जोडून बसली. पतीच्याच पित्याच्या संपत्तीपासून त्याला दूर ठेवले आणि शेवटी तिने काय मिळवले? ज्या प्रियकराच्या क्षणभंगूर मोहासाठी तिने आपला पतिव्रता धर्म सोडला आणि आपल्या पतीचा विश्वासघात केला. शेवटी त्याच तिच्या प्रेमीने तिचा जराही विचार न करता खूप क्रूरपणे कुरूपतेची शिक्षा तिला आयुष्यभरासाठी ठोठावली होती. जसे तिचे कर्म तसेच तिला फळ मिळाले होते. या जगात जसे करावे तसेच भरावे लागते, हाच देवांचा न्याय असतो आणि हेच अंतिम सत्य आहे. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात एका नवीन कथेसोबत आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.